नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण हेल्दी कसं जगायचं याबद्दल थेट तज्ञांकडून विशेष मार्गदर्शन मिळवतो। तसंच विविध आजारांबद्दल त्यावरील उपचारांबद्दलही माहिती जाणून घेतो। आजचा आपला विषय आहे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, ज्याबाबत माहिती देण्यासाठी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत पुण्यातील अत्यंत नावाजलेले आणि अनुभवी असे जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर भूषण शितोळे। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। चर्चेला सुरुवात करूया तत्पूर्वी डॉक्टरांची ओळख करून देते। डॉक्टर भूषण शितोळे यांनी इंग्लंडमधील प्रतिष्ठित अशा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून जॉइंट रिप्लेसमेंटचं शिक्षण घेतलं असून या क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलंय। सध्या ते पुण्यातील पिंपळे निलख इथे असलेल्या वेन्सर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट, रोबोटिक युनिकोंडा यलर नी रिप्लेसमेंट तसंच हिप रिप्लेसमेंट यांसारख्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने पार पाडतात। आणि विशेष म्हणजे डॉक्टर शितोळे यांनी जॉइंट रिप्लेसमेंटवरील संशोधनात अत्यंत भरीव असं योगदान दिलं असून त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रकाशित झालेले आहेत। त्यांच्या कौशल्यामुळे आजवर हजारो रुग्णांना गुडघ्याच्या आणि सांध्यांच्या दुखण्यापासून कायमची मुक्ती मिळाली आहे आणि म्हणूनच आज डॉक्टर भूषण शितोळे हे आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक विश्वासार्ह नाव आहे। डॉक्टर, आपल्याकडून या चर्चेच्या सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे की गुडघेदुखी आणि संधिवात म्हणजे नेमकं काय, याविषयी जरा माहिती द्या। गुडघेदुखी ही उतारवयात होणारी सगळ्यात मोठी समस्या असते। गुडघेदुखी म्हणजे हाडांची झीज नसून त्याच्यावरची जी खुर्ची असते त्याच्यावरची झीज आहे। साधारणपणे नैसर्गिक रचना जर आपण बघितली गुडघ्याची, त्यात मांडीचं हाड, पोटरीचं हाड आणि गुडघ्याची वाटी ह्या तीन हाडांचा सांधा तयार होत असतो। गुडघ्याचा सांधा, त्याच्यावरती हाडं एकमेकांना घासू नये आणि त्याचं घर्षण होऊ नये म्हणून खुर्ची असते। हे साधारण याला मी हायलिन कार्टिलेज म्हणतो। उतार वयात होणारी ही गुडघ्याची झीज म्हणजे ह्या खुर्चीचं झिजणं असतं। जसं वय वाढतं तसं ही खुर्चीची साईज कमी व्हायला लागते, आकार कमी व्हायला लागतो, त्याची हाईट कमी व्हायला लागते आणि जेव्हा हे हाड उघडं पडतं आणि एकमेकांना घासलं जातं त्याला आम्ही सांध्याची झीज किंवा गुडघेदुखी म्हणतो। ही गुडघेदुखी ओळखण्यासाठी आणि तिचं निदान करण्यासाठी एक सर्वोत्तम टेस्ट आणि द ओनली रिक्वायर्ड सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे एक्सरे करावा लागतो। हा एक्सरे अतिशय व्यवस्थित झाला पाहिजे। याला आम्ही सिंगल लेग वेट बेरिंग गुडघ्याचा एक्सरे म्हणतो, जेणेकरून शरीराचं वजन पूर्ण एका गुडघ्यावर घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर होणारी गुडघ्यांची झीज ही मोजता येते। साधारणपणे शास्त्रीय पद्धतीने याचे 4 प्रकार पडतात। जसं आपण ह्या एक्सरेकडे बघून सांगू शकतो की उजवीकडचा जो इमेज आहे दॅट इज अ नॉर्मल नी, ज्याच्यात मांडीचं हाड आणि पोटरीचं हाड याच्यामधली जी गॅप आहे ती खुर्चीची गॅप आहे। यात कॅल्शियम नसल्यामुळे ती गॅप सारखी वाटते आणि ही दोन्हीकडे गॅप सारखी हवी। दुसऱ्या इमेजमध्ये आपण जी बी इमेज बघतोय त्यात ही गुडघेदुखीचं प्रमाण टाईप 1 म्हणतो आम्ही याला, किंवा टाईप 2 म्हणतो, ज्याच्यात थोडी बळावलेली आहे आणि मधल्या भागाची खुर्ची जी आहे तिची गॅप थोडी कमी व्हायला लागलेली आहे। सी टाईपमध्ये अगदी वेफर ऑफ कार्टिलेज म्हणजे थोडी गुडघ्याची खुर्ची बाकी असते आणि हाडं एकमेकांना ऑलमोस्ट टच करत असतात, पण यात थोडा बाक यायला लागतो। याला मी टाईप सी किंवा टाईप 3 ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो। आणि लास्ट स्टेज, टर्मिनल स्टेज ऑफ ऑस्टिओआर्थरायटिस, ज्याला मी टाईप 4 म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज बोन ऑन बोन डिसीज। यात खुर्ची नष्ट झालेली असते, हाड उघडं पडलेलं असतं आणि हाड एकमेकांना घासायला सुरुवात होते आणि प्रकर्षाने रुग्णांना पाय वाकल्यासारखे वाटतात आणि पायावर चालताना प्रचंड वेदना होतात। याला आम्ही टाईप 4 किंवा टाईप डी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो। अच्छा, आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया। आपला विषय आहे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया। डॉक्टर, पारंपरिक शस्त्रक्रियांपेक्षा ही शस्त्रक्रिया गुडघ्यांची कशी वेगळी असते? पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये ज्याच्या आम्ही जिगच्या सहाय्याने ती शस्त्रक्रिया करायचो त्याच्यामध्ये आम्ही मांडीचं हाड फोडायचो, त्यात रॉड टाकायचो आणि हा रॉड मिलिटरी कॅनरमध्ये जायचा, ज्याच्यात मेद दाबण्याची आणि त्याला आम्ही फॅट एम्बोलिझम म्हणतो ते होण्याची शक्यता फार जास्त असायची। हे साधारणपणे थोडं ठोकताळ मेथड होती, ज्याच्यात हाडाचं खूप जास्त कापणं पण असायचं, स्नायू खूप सारे रिलीज करायला लागायचे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारची अलाइनमेंट पॉसिबल होती, ती आम्ही मेकॅनिकल अलाइनमेंट म्हणून द्यायचो। रोबोटिक पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वी कॅन गिव्ह डिफरंट अलाइनमेंट्स। जशी नैसर्गिक प्राकृतिक रचना आहे गुडघ्याची त्याप्रमाणे आम्ही त्याला कायनेमॅटिक अलाइनमेंट किंवा रिव्हर्स कायनेमॅटिक अलाइनमेंट किंवा रिस्ट्रिक्टेड कायनेमॅटिक अलाइनमेंट म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारचे अलाइनमेंट जे नैसर्गिक ठेवण आहे गुडघ्याची रुग्णाची त्या प्रकारे आम्ही ते देऊ शकतो।
सेकंड थिंग, या गुडघे रोबोटिक रिप्लेसमेंटमध्ये महत्त्वाचं म्हणजे कुठल्या प्रकारचं हाड फुटत नाही किंवा मिडलरी कॅनलमध्ये आम्हाला हा रॉड टाकावं लागत नाही. त्यामुळे हे जे एम्बोलिझमचे चान्सेस होते ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत किंवा नाहीसे झालेले आहेत. आणि थर्ड म्हणजे महत्त्वाचं आणि सगळ्यात विशिष्ट फरक म्हणजे याच्यात होणारे स्नायूचं कापणं किंवा लिगामेंटचं रिलीज हे अतिशय कमी प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे गुडघेदुखीनंतर किंवा गुडघ्याच्या रिप्लेसमेंटनंतर जे रिहॅबिलिटेशन असतं किंवा पेशंटचं लवकरात लवकर सामान्य जीवन जगणं जे असतं ते फार लवकररित्या व्हायला लागलेलं आहे. आणि जे पारंपरिक गुडघेदुखीत आम्हाला फिजिओथेरपी जी पेशंटला द्यायला लागायची त्यांचं पूर्वायुष्य परत येण्यासाठी किंवा त्यांचं नॅचरल चालण्यासाठी जे पहिले 2-3 महिने करण्यात यायचं ते आता 15 ते 20 दिवसाच्या फिजिओथेरपीनंतर रुग्ण हे अतिशय व्यवस्थित आपल्या पायावर चालू फिरू शकतात. हे आता आपण ह्या इमेजमध्ये बघितलं, AVमध्ये बघितलं की ह्या आजी आहेत, बरेच वरिष्ठ आहेत. एक 75 वर्षाच्या आजी, अतिशय लठ्ठ, गुडघ्यांचा अतिशय बाक आलेला आहे आणि त्यांची गुडघ्याची सांध्याची खूप जास्त झीज झाली होती. त्यांना चालणंही अवघड झालं होतं. अगदी वॉशरूमला जाणं, दैनंदिन जीवनात चालणं फिरणं हे अतिशय दुर्धर होऊन बसलेलं. मी त्यांना रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट केलं आणि हे आपण खालच्या इमेजमध्ये जर बघितलं तर ते अगदी 24 तासात स्वतःच्या पायावरती विथ वॉकरच्या साहाय्याने उभं राहत आहेत. पाय अगदी सरळ झालेले आहेत आणि त्यांचं दुःख किंवा जॉईंट मधून येणारा पेन हा बऱ्यापैकी नाहीसा झालेला आहे. अगदीच, म्हणजे अतिशय उत्तम निकाल असतो या रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पण आता डॉक्टर आपल्याकडून जाणून घ्यायचे की कशी ही शस्त्रक्रिया फायदेशीर असते, प्रमुख फायदे कोणते असतात? सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे रुग्णांना होणारा पेन, जे सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं गुडघेदुखी नंतरचे ऑपरेशन. हे सगळे रुग्ण ज्याला पूर्णपणे घाबरायचे की त्यामधून होणारा पेन हा फार जास्त होता. रोबोटिक सर्जरीनंतर हा होणारा पेन अतिशय कमी प्रमाणात झालेला आहे. याचं मुख्यत्वे कारण म्हणजे हाडाची काटछाट फार कमी प्रमाणात होते, बोन जास्त सॅक्रिफाईस होत नाही आणि स्नायू जास्त रिलीज होत नाही आणि स्नायूंची विच्छेदन फार कमी असतं. त्यामुळे सगळ्यात मोठा बेनिफिट पेशंटचा पेनवरती झालेला आहे. त्यांचं ऑपरेशननंतर होणाऱ्या वेदना अतिशय कमी प्रमाणात झालेल्या आहेत आणि मोस्टली सगळे रुग्ण शस्त्रक्रियेच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी चालू शकतात. त्यामुळे त्यांचं हॉस्पिटलायझेशनसुद्धा कमी झालेलं आहे. एरवी दोन्ही गुडघ्यांचं रिप्लेसमेंट केल्यानंतर जे रुग्ण मला 5 ते 7 दिवस ठेवायला लागत होते, मोस्टली आता रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर हे रुग्ण 4थ्या किंवा 5व्या दिवशी ते घरी जातात. दुसरा फायदा असा की याच्याने अलाइनमेंट जे आहे ते बऱ्यापैकी नैसर्गिक अलाइनमेंटशी मी मॅच करतो. त्यामुळे पेशंटला बऱ्यापैकी लवकर याचं नॉर्मल जॉईंटचं फील यायला लागतं आणि ते बऱ्यापैकी मांडी घालण्याची त्यांना सुरुवात करता येते. साधारणपणे सगळे रुग्ण मांडी घालण्याची सुरुवात 2nd किंवा 3rd मंथपासून करू शकतात. आपण एक व्हिडिओ बघूया, त्याच्यात मी तुम्हाला दाखवतो की रोबोटिक रिप्लेसमेंटनंतर मांडी घालण्याचं प्रमाणसुद्धा रुग्णांचं बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेलं आहे. आणि ज्या प्रकारचं फ्लेक्शन आम्ही कायनेमॅटिक अलाइनमेंटमध्ये देतो, रोबोटिक किंवा पारंपरिक शस्त्रक्रियेनंतर एवढं आम्हाला बेंडिंग गुडघ्याचं देता येत नव्हतं. हे वरिष्ठ नागरिक आहे, यांचं ऑपरेशन मी दोन्ही गुडघ्यांचं रोबोटिक पद्धतीने केलेलं आहे, टोटल जॉईंट रिप्लेसमेंट सायमल्टेनियसली. आणि ही 2 महिन्यानंतरची सिच्युएशन आहे ज्याच्यात हे पेशंट सिनियर सिटीजन अतिशय आरामात पण बसू शकतात. आणि ही 2 महिन्यानंतरची कंडिशन आहे. 3ऱ्या ते 4थ्या महिन्यानंतर जेव्हा स्नायूंची बळकटी वाढते ते अतिशय शिताफीने ते मांडी घालून खाली बसू शकतात. रोबोटिक सर्जरीनंतर हे रिहॅबिलिटेशन हे फारच लवकर झाल्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात आणि दैनंदिन कार्यांमध्ये लवकर चपळता मिळते. डॉक्टर, पण कोणावर ही रोबोटिक शस्त्रक्रिया पार पडू शकते? म्हणजे त्यासाठी काही विशिष्ट स्थिती असतात का? आणि मुळात ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर किती दिवसात रुग्णांना पूर्ण बरं वाटतं? जसं आपण अगोदर डिस्कस केलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटला दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी. जर त्यांचं चालणं फिरणं अतिशय कमी झालं असेल, त्यांच्या दैनंदिन दिनचर्येवरती गदा येत असेल, त्यांना रात्रीचे पेन होत असतील किंवा त्यांचं बाहेर येणं जाणं बंद झालेलं असेल, वेदना फार बळावल्या असतील आणि महत्त्वाचं म्हणजे बसता उठता हे त्यांचे पेन होत असतील, तर ते रुग्ण जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचा फायदा घेऊ शकतात. सगळ्यात मोठी मिस्टेक आणि सगळ्यात मोठी गंभीर मिस्टेक ही रुग्णांकडून हे होते की ते औषध गोळ्यांचा आणि वेदनाशामक औषधांचा जास्त वापर करतात. याने गुडघेदुखी कधीच बरी होत नाही. इनफॅक्ट ह्या वेदनाशामक औषधांनी लिव्हर आणि किडनी यासारख्या महत्त्वाच्या ऑर्गन्सवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे माझा सल्ला असा असेल की टाईप 4 किंवा जिथे बोन ऑन बोन डिसीज आहे किंवा ज्यांचं दैनंदिन दिनचर्यासुद्धा थांबलेली आहे, हे रुग्ण हे जॉईंट रिप्लेसमेंटचा फायदा घेऊ शकतात.
अगदीच. खरं तर जसं सुरुवातीलाच मी सांगितलं, की आपल्या उपचारांमुळे आजवर हजारो रुग्ण गुडघेदुखीतून, सांधेदुखीतून मुक्त झालेले आहेत आणि आपल्या काही रुग्णांनी स्वतः त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्या आता आपण आपल्या प्रेक्षकांनाही दाखवूया. काका, ही जी गुडघेदुखी होती त्याच्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात किंवा दिनचर्येत काही बाधा येत होती का? दुखणं असलं की बाधा येणारच ना सर. ते दुखणं असल्यामुळे मला चालणं फिरणं होत नव्हतं. जी मला सवय होती 11 किलोमीटर 12 किलोमीटर रोज चालायचं, ते मला चालता येत नव्हतं. बरं. तर ते 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 सवय नसल्यामुळे आणि मग माझं वजन पण वाढायला लागलं, कारण ती सवय पडली होती शरीराला. बरोबर बरोबर. पण सर्जरी नंतर बराच फरक पडला. म्हणजे महिन्याभरानंतर मी सर्व माझ्या सगळ्या जवळजवळ दैनंदिन ऍक्टिव्हिटी सुरू केल्या. आणि आज तर ही स्टेज आहे की मी आता सकाळी रोज 6 ते 7 किलोमीटर चालतोय. 11 फ्लोअर लिफ्ट नसली, बंद असली तरी चढतोय विदाऊट एनी सपोर्ट. इनक्रेडिबल. जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती किंवा तुमचा अनुभव कसा होता? स्टाफ एकदम कोऑपरेटिव्ह तुमचा. बरं. एक स्टाफ अगदी कोऑपरेटिव्ह, प्रत्येक म्हणजे बेल वाजवल्याबरोबर तत्पर राहत होते. बरं. एकदम चांगला अनुभव होता मला हॉस्पिटलचा. सर, आमच्या प्रेक्षकांसाठी काही संदेश देऊ शकतो? येस, प्रेक्षकांना मी हेच सांगेल की दुखायला लागलं की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजूबाजूचे लोक एन नंबर ऑफ ओपिनियन देतील, पण मनात भीती न ठेवता तुम्ही स्वतः आपल्या मनाचा खंबीर निर्णय घ्या आणि ऑपरेशन करा. ऑपरेशनला टाळणं म्हणजे तुमचं दुखणं वाढवणं आहे. जे सगळं समजून सांगितलेलं होतं ते पटलं का? येस. बरं. ते सगळं पटलं आणि ऑपरेशन थिएटर मध्ये पण अगदी भक्तिमय आणि संगीतमय वातावरणात माझं ऑपरेशन झालं. इव्हन मी सुद्धा गाणं म्हणत होतो तिथे. ऑपरेशन नंतरचा अनुभव कसा होता? ऑपरेशन नंतर फक्त दुसऱ्या दिवशी हलकासा त्रास झाला मला. बरं. इथून सुट्टी झाल्यानंतर जी तुमची फिजिओथेरपिस्ट आली तिने मला पहिल्या दिवशीच विदाऊट वॉकर चालवलं. पहिल्या दिवशीच. आणि मी पहिल्या दिवशी फक्त भिंतीचा सपोर्ट घेतला. दुसऱ्या दिवशी अगदी नॉर्मल चालायला लागला. पहिल्या 24 तासात तुम्ही चालायला लागला? येस. दुसऱ्या दिवशी उभं केलं होतं तुम्ही. तर पूर्वीचं आयुष्य, ऑपरेशन पूर्वीचं आणि आताचं आयुष्य याच्यात फरक वाटतो? येस. ऑपरेशनच्या आधी जो त्रास होता तो आता दिवसेंदिवस कमी होत चालला. त्रास कमी झाला. तुमच्या आता चालण्या फिरण्यात काही बंधन? अजिबात नाही. तुम्ही म्हणाला अगदी 11 फ्लोअर तुम्ही येस चढू शकतो मी. 10-11 किलोमीटर चालू शकतो ऍट अ स्टेट. म्हणजे 6:15ला निघतो, 8:30ला घरी येतो. तेवढा वेळ मी उभा राहतो. बागेत फिरणं वगैरे? बागेत सकाळी फिरणं. हास्य क्लबला 45 मिनिट हास्य क्लब. इथून 2.25 किलोमीटर ते पडतं. तिथे 45 मिनिट ऍक्टिव्हिटी केल्यानंतर 2.25 किलोमीटर पायी चालतो आणि गार्डन मध्ये 5-6 फेऱ्या मारतो. म्हणजे 6 ते 7 किलोमीटर रोज चालतोय. अत्यंत समाधानकारक अशी ही रुग्णांची प्रतिक्रिया होती. डॉक्टर, आपण जी आतापर्यंत माहिती दिली त्यावरून लक्षात आलं की रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा निकाल हा अत्यंत यशस्वी आहे. पण ही शस्त्रक्रिया आपण कुठे करतोय, कुठल्या रुग्णालयातून करून घेतोय याला देखील महत्त्व असेलच. रुग्णांनी कशी निवड करावी रुग्णालयांची या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी? रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट ही सर्जरी अतिशय मेटिक्युलस सर्जरी आहे. याच्यासाठी महत्त्वाचे 3 घटक असतात. एक, सर्जनचं कौशल्य. जिथे आपण ऑपरेशन करतो ते ऑपरेशन थिएटरची निर्जंतुकीकरण व्यवस्थित होतं का, ते किती मेटिक्युलस आहे आणि ते डेडिकेटेड असावं आहे. म्हणजे तेथे फक्त जॉईंट रिप्लेसमेंट किंवा ऑर्थोपेडिक सर्जरी प्रिफरेबली करण्यात याव्या. आणि महत्त्वाचं, इम्प्लांटसुद्धा यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे टाईम टेस्टेड आणि अतिशय क्वालिफाईड इम्प्लांट असायला हवे. हे सगळे जर घटक जुळून आले तर निश्चितच आपल्याला महत्त्वाचे आणि अतिशय समाधानकारक रिझल्ट्स हे जॉईंट रिप्लेसमेंट नंतर मिळू शकतात. होय. आणि आता स्क्रीनवर जे प्रेक्षकांनी हॉस्पिटल पाहिलं ते आपण जिथे कार्यरत आहात ते पुण्यातील वेन्सर हॉस्पिटल आहे. ते अगदी सुसज्ज दिसलं आणि स्वच्छ, जसं आपण सांगितलं. डॉक्टर, खरं तर ना शस्त्रक्रियेची वेळच यायला नको कुठल्याही पद्धतीची. प्रामुख्याने आपल्या गुडघ्यांचं किंवा सांध्यांचं आरोग्य हे कायम निरोगी राहावं, सुदृढ राहावं आणि भविष्यात होणाऱ्या शस्त्रक्रिया आजच आपल्याला टाळता याव्या यासाठी आत्ता आपण जीवनशैलीत काय बदल करू शकतो आणि यात व्यायामाची भूमिका किती महत्त्वाची आहे? महत्त्वाचं म्हणजे हे इट्स अ मेकॅनिकल डिसीज ॲक्च्युली. जर तुमच्या सांध्यांच्या अवतीभोवतीचे स्नायू जर अगदी वीक असतील आणि सांध्यातून जाणारा प्रेशर खूप जास्त असेल तर हे खुर्च्या झिजायला अगदी झटपट झिजू शकतात. महत्त्वाचं म्हणजे हे जर लोड शेअरिंग फिनॉमिनन असतो. जर तुमचे सांध्याच्या अवतीभोवतीचे महत्त्वाचे मसल जे असतात ते तुम्ही रेग्युलरली व्यायाम करून बळकट ठेवले आणि विशिष्ट वयात म्हणजे उतार वयात जर काही हालचाली कमी केल्या, जसं इंडियन टॉयलेटवर बसणं बंद केलं, मांडी घालून बसणं बंद केलं, तर याच्यात निश्चितच आपण सांधेदुखी बऱ्याच प्रमाणात टाळू शकतो किंवा थांबवू शकतो. असंही असू शकतं डॉक्टर की काही रुग्णांच्या मनात या शस्त्रक्रियेविषयी अजिबात भीती नसेल, त्यांची इच्छा असेल मला ही रोबोटिक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची आहे, पण त्यांची आर्थिक बाजू कमकुवत असेल, तर त्यांच्यासाठी कोणत्या विमा योजना उपलब्ध आहेत? निश्चितच वेन्सर हॉस्पिटल जिथे मी कार्य करतो किंवा जे आपली सेवा पुरवतात, पिंपरी निलख पुणे इथे आमच्याकडे सरकारी, निमसरकारी आणि विमा इन्शुरन्स कंपनीचे सगळे सपोर्ट अवेलेबल आहेत. ही शस्त्रक्रिया ही विमा कंपन्या सपोर्ट करतात. त्यामुळे मला वाटतं ही जरी महागडी शस्त्रक्रिया असेल तरी विमा कंपन्यांच्या सहाय्याने ही बऱ्यापैकी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडता येते.
अच्छा, खरं तर ना वेगवेगळ्या आजारांविषयी त्यांवरील उपचारांविषयी आपल्या कानावर अनेक गोष्टी पडत असतात आणि मग त्यातून निर्माण होतात काही समज, काही गैरसमज. रोबोटिक प्रत्यारोपण शस्त्रक्रियेविषयी सुद्धा काही समज गैरसमज असतील की? सगळ्यात मोठा गैरसमज आहे की रोबो सर्जरी करतो. नाही, रोबो हा आमचा अतिशय विश्वासार्ह सहकारी असतो किंवा आमचा विश्वासार्ह मदतनीस असतो. शस्त्रक्रिया करतात डॉक्टरच शस्त्रक्रिया करतात, रोबो शस्त्रक्रिया करत नाही. रोबोटिक हे अतिशय इम्प्रूव्ड तंत्रज्ञान आहे ज्याच्याने आपण शस्त्रक्रियेचे रिझल्ट इम्प्रूव्ह करू शकतो, पण सर्जन हे शस्त्रक्रिया करतात. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू इच्छितो. हे महत्त्वाचं म्हणजे हे शस्त्रक्रिया अतिशय कमी प्रमाणात अनस्थेशियात होते. त्या कमरेखाली फक्त भूल घ्यावी लागते. हे जे आपण स्क्रीनवर बघत आहोत ही सगळी रोबोटिक सिस्टीम आहे. हे उजवीकडे जे आहे त्याला आम्ही रोबोटिक हँडगन म्हणतो आणि इथे हाडाची तोडफोड काही फार जास्त होत नाही. जसं पारंपरिक पद्धतीने आम्ही रॉड टाकायचो आणि हाड फोडायचो तसं इथे अजिबात होत नाही. इथे फक्त या 4 पिना, 2 पिन पोटरीच्या हाडात आणि 2 पिन मांडीच्या हाडात जुळतात आणि जो मी रोबो वापरतो तो लाईव्ह रोबोटिक्स मी यूज करतो. त्यात CT स्कॅन आणि MRIची गरज नसते. हे फक्त रिफ्लेक्टर्स असतात. यात काही पॉईंट्स मला टिपावे लागतात जेणेकरून रोबोटिक ही स्वतः ही सगळी इमेज सिंथेसाइज करतो आणि मला एक 3D इमेज बनवून देतो. ह्या 3D इमेजवरती मी माझे इम्प्लांट सुपरइम्पोज करतो आणि मला प्लॅनिंग करावं लागतं की हा मला सांधा कसा बसवायचा आहे जेणेकरून ह्या रुग्णाला सगळ्यात जास्त फायदा झाला पाहिजे, गुडघे सरळ झाले पाहिजेत, गुडघा पूर्ण वळला पाहिजे आणि सगळ्या आजाराचं निदान आणि सगळ्या आजाराचं म्हणजे कुठे कुठे झीज झाली याची अचूक माहिती मिळायला पाहिजे. करेक्ट. आणि हे सिम्युलेशन झाल्यानंतर ह्याचं प्लॅनिंग स्टेज असतं. हे प्लॅनिंग फ्रीज झाल्यानंतर मी त्याची हॅप्टिक लिमिट सेट करतो. हॅप्टिक लिमिट म्हणजे एक प्रकारची लक्ष्मण रेषा असते. म्हणजे ह्युमन एरर असतात. सर्जनचा हात 1 मिलीमीटरने इकडे तिकडे हलू शकतो, पण हा रोबो आम्हाला एक्झिक्युशन स्टेजला खूप जास्त मदत करतो. म्हणजे रोबोचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे एक्झिक्युशन स्टेजला. तो अतिशय तंतोतंत जसं आमचं प्लॅनिंग आहे तसं एक्झिक्युशनला मदत करतो. ह्या कोरी नावाच्या रोबोटिक्समध्ये आम्ही सॉ यूज करत नाही किंवा हाड कापत नाही. इथे फक्त बर टेक्नॉलॉजी आम्ही यूज करतो. म्हणजे सांध्याचा जो अनवॉन्टेड काढलेचा भाग राहिलेला आहे किंवा जे हाड वाढलेले आहेत ते फक्त आम्ही तासतो किंवा बर करतो, जेणेकरून त्याला स्कल्प्टिंग म्हणतात. आणि हे अतिशय हॅप्टिक लिमिटमध्ये साध्य होतं, जेणेकरून जे आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्यानुसारच तंतोतंत तो सांधा बसवण्यात यावा. हे सगळं झाल्यानंतर वी हॅव टू जस्ट फिट इन द कॅप. जसे डेंटिस्ट कॅप बसवतात दातांवरती चावण्यासाठी, तसंच मी हे गुडघ्यांच्या, मांडीच्या आणि पोटरीच्या हाडावरती कॅप बसवतो, ज्याला आम्ही रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतो. अच्छा, पण हे सांधेरोपण जे केलं जातं ते इतरांच्या शरीरातले सांधे असतात की कृत्रिम असतात? सांधेरोपण म्हणजे पूर्ण सांधा उपटून दुसरा सांधा टाकण्यात येत नाही. इट इज जस्ट काइंड ऑफ अ रिसर्फेसिंग, ज्याच्यात जी कुर्चीक संपलेली आहे किंवा नष्ट झालेली आहे तिला सबस्टिट्यूट करण्यात यावं. म्हणजे आम्ही फक्त कॅपिंग करतो थायबोनचं किंवा मांडीच्या हाडाचं आणि गुडघ्याच्या पोटरीच्या हाडाचं, जेणेकरून 2 इश्यू सॉल्व्ह होतात. एक तर जे हाडं एकमेकांना घासून पेशंटला पेन होतात ते होणं बंद होतं, कारण आता सांध्यांमध्ये नैसर्गिक कुशन नसलं तर एक आर्टिफिशियल कुशन तयार झालेलं आहे, कॅप्स आहेत. दुसरं, हे कॅप्स बसवताना आम्ही अशा बसवतो की जेणेकरून त्यांचे वाकलेले पाय सरळ होण्यात यावे आणि त्यांचा गुडघा पूर्ण वळण्यात यावा. हे सगळं झालं आणि हे सगळं करताना रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा वापर म्हणजे सगळ्यात मोठा उपयोग म्हणजे हे सगळं करताना आम्ही सांध्याचं नॅचरल अलाइनमेंटच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला आम्ही कायनेमॅटिक अलाइनमेंट म्हणतो. आणि दुसरं, हे सगळं करताना आम्ही स्नायूंचं विच्छेदन किंवा लिगामेंट रिलीज हे अतिशय कमी करतो, जेणेकरून पेशंटला होणारा पेन बऱ्या अंशाने कमी झालेलं आहे. त्यामुळे हे रोबोटिक तंत्रज्ञानानंतर त्यांचं चालणं फिरणं सहजगत्या ते परत मिळवतात आणि फार लवकर मिळवतात आणि हॉस्पिटलायझेशनसुद्धा कमी झालेलं आहे. अच्छा, ते चालतात फिरतात अगदी सहजगत्या, पण ते खरंच त्यांच्या आधीच्या जीवनशैलीत परतू शकतात का? म्हणजे मनसोक्त प्रवास करू शकतात? नक्कीच, खेळ खेळू शकतात? डेफिनेटली. मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो, त्याच्यावरून हे आपलं कळेल. मी काही व्हिडिओ शेअर करू इच्छितो. आता हे जे पेशंट आहे सिनियर सिटीजन आहेत, मी ऑपरेट केलेले. यांना मी UKR नावाची सर्जरी केली आणि हे अगदी 15 दिवसात जिना चढायला उतरायला लागलेत. डावीकडे आपण जर बघू शकतो हे वाकलेले गुडघे होते, त्यांना चालता फिरताना भरपूर त्रास व्हायचा, अगदी उठता बसताना सुद्धा खूप त्रास व्हायचा. पण आता रोबोटिक तंत्रज्ञानाने मी त्यांचं UKR केलं, रिसर्फेसिंग, आणि आता ते जिना चढायला लागलेत अगदी 15 दिवसांनी. साधारण 1 महिन्यात, 15-20 दिवसात ते 1 महिन्यात ते प्रवास करण्यायोग्य होतात आणि ते नॉर्मल जीवन जगू शकतात. अगदीच अगदीच. डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला, आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.